सोलापूर महापालिका निवडणूक काँग्रेससाठी थेट राजकीय अस्तित्वाची लढाई ठरत आहे. एकूण 102 जागांच्या महापालिकेत भाजपनं सर्व 102 जागांवर उमेदवार उभे करत अब की बार 75 पारचा नारा दिला आहे. शहरात भाजपचे 3 आमदार, सत्तेचा प्रभाव, मोठा निधी आणि मजबूत बूथ यंत्रणा असल्यानं भाजप आक्रमक स्थितीत आहे. याउलट काँग्रेस यंदा केवळ 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला फक्त 14 जागा मिळाल्या होत्या. भाजपनं 49 जागांवर विजय मिळवला, तर शिवसेना, राष्ट्रवादी, MIM, बसप आणि माकप यांनी उर्वरित जागा मिळवल्या. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसकडे इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची संधी होती. मात्र अंतर्गत गटबाजी आणि निर्णय क्षमतेच्या अभावामुळे ही संधी दवडली. मागील 8 वर्षात पाणी टंचाई, अस्वच्छता, स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार, सिटी बस सेवेची दुरावस्था आणि औद्योगिक पिछेहाट यासारख्या मुद्द्यांवर काँग्रेस प्रभावी आंदोलन उभारू शकली नाही. पण तितकं मोठं आंदोलने काँग्रेसकडून झाली नाहीत. त्यातच खासदार प्रणिती शिंदे यांचे निष्ठावंत मानले जाणारे सुशील बनपट्टे, विनोद भोसले आणि फिरदोस पटेल यांच्या पक्षांतरामुळे गळती अधिक ठळक झाली आहे. यंदा 48 पैकी किती जागा काँग्रेस जिंकतं यावरच सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे भवितव्य ठरणार असून ही निवडणूक पक्षासाठी निर्णायक कसोटी मानली जात आहे.